नमस्कार. बेबीज गॉसिप कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बघत आहोत डेव्हलपमेंट सिरीज. प्रत्येक महिन्यात आपल्याला आपल्या बाळामध्ये कोणते नवीन बदल बघायला भेटणार आहेत याबद्दल माहिती. पहिल्या महिन्याचं माइलस्टोन आपल्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघून येऊ शकता. आज आपण बघत आहोत 2 मंथ माइलस्टोन. दुसऱ्या महिन्याच्या शेवटला आपल्याला आपल्या बाळामध्ये कोणते नवीन नवीन बदल बघायला भेटणार आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, मला खूप प्रेरणा देऊन जाते. सगळ्यात पहिलं आहे बाळाचं वजन. तर बाळाचं वजन जे आहे ते दररोज 20 ते 30 ग्रॅमपर्यंत वाढत असतं. महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या बाळामध्ये 1 किलोपर्यंत वजनामध्ये वाढ बघायला भेटेल. जर ह्यापेक्षा कमी असेल तर घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. कधी कधी बाळाची तब्येत बिघडते, त्यामुळे वजन थोडं कमी जास्त होऊ शकतं. पण थोडंसं का असेल ना, आपल्याला आपल्या बाळाच्या वजनामध्ये वाढ बघायला भेटते, ही खूप चांगली गोष्ट असते. दुसरं आहे बाळाचा आवाज. आता बाळ जे आहे ते उकार द्यायला सुरुवात करतं. म्हणजेच आपण जर त्याला काही बोलत असेल तर ते हं, हां असे त्याचे आवाज काढायला सुरुवात करतं. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाला आवाज द्याल किंवा त्याचं नाव घ्याल, त्यावेळेला बाळ तुम्हाला बघून हसतं, तुम्हाला उकार देतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. त्याचबरोबर आता तुमचं बाळ हसायला सुरुवात करतं. आता तुम्हाला जर तुम्ही तुमच्या बाळाशी बोलत असाल किंवा त्याशी काही सांगत असाल आणि तुम्ही हसलात की तुमचं बाळसुद्धा तुमच्याकडे बघून एक खूप सुंदर असं स्माईल करतं, खूप छान हसतं. ते बघून तुम्हाला खरंच खूप छान आनंद होतो. हेही आता सुरुवात होते. त्याचबरोबर बाळाच्या डोळ्यांची हालचाल आता सुरू होऊन जाते. जर तुम्ही तुमच्या बाळाच्या जवळ एखादं खेळणं किंवा एखादी गोष्ट किंवा तुमचा हातसुद्धा तुमच्या बाळाच्या डोळ्याच्या इकडून तिकडे केलात की बाळ डोळे जे आहेत ते असे फिरवायला सुरुवात करतं. त्याचबरोबर कधी कधी मानही डोलावतं, पण सगळ्यात पहिला डोळे इकडे तिकडे फिरवतं. ह्या महिन्यात तुम्हाला आता काळजी घ्यायची आहे की बाळ जे आहे ते एकाच गोष्टीकडे खूप उशीर बघू नये. बाळ जे आहे ते खूप थोड्या वेळासाठी जागं असतं, तर त्या वेळामध्ये एकदा तुम्ही तुमच्या बाळाशी खेळू शकता किंवा मग त्याला काहीतरी वेगळं काही ऐकवू शकता किंवा दुसरं जरी कुणी असेल. बाळ शांतपणे एकटंसुद्धा हातपाय हलवून खेळत असतं. फक्त काळजी ह्या गोष्टीची घ्यायची की बाळ एखाद्या खेळण्याकडे, दिव्याच्या प्रकाशाकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे टक लावून बघत नाही आहे ना. खूप वेळा असं होतं की बाळाला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, त्यामुळे बाळ टकमक असं बघत राहतं एखाद्या गोष्टीकडे आणि त्यामुळे बाळाची नजर तिरकी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्ही जर बाळाला दूध पाजत असाल त्यावेळेला सुद्धा बघाल तुम्ही बाळ एकटक दुधाकडे बघत असतं आणि त्यामुळे त्याचे डोळे जे आहेत ते थोडेसे तिरके तुम्हाला दिसतात. असं जर तुम्हाला दिसून आलं तर तुम्ही चक्क तुमच्या बाळाच्या डोळ्यावरून नुसता हात फिरवायचा आहे आणि मग दुसरी एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या बाळाला दाखवू शकता. त्याचं लक्ष जे आहे ते वेधून घेऊ शकता. त्याचबरोबर आता तुमच्या बाळाला तुमचा आवाज, तुमच्या परिवारातला आवाज ओळखायला सुरुवात होते. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाला आवाज देता, हाक मारता किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी जरी बोलत असाल तरीही ते तुमचं बाळ तुमचा आवाज ओळखतं, तुम्हाला उकार देतं, तुम्हाला त्याच्या आवाजामध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर आता तुम्हाला तुमच्या बाळाची हालचालसुद्धा जाणवते, कारण की आता बाळ जे आहे ते हात पाय मारायला सुरुवात करतं. मस्तपैकी ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये हातमोजे किंवा पायामध्ये सॉक्स किंवा त्याला डायपर वगैरे नाही आहेत, त्यावेळेला ते मस्त आहे की हात पाय मारतं, एखादी गोष्ट घेण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही तुमच्या बाळाला पाळण्यामध्ये ठेवला असाल आणि पाळण्यावरती एखादं खेळणं असेल तर ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो, त्याकडे हात पुढे करतो. किंवा तुम्ही तुमच्या बाळाच्या हातात जर खुरखुरा दिला असेल तेही सतत असं वाजवतं, ज्याचा आवाज झाल्याच्यानंतर त्याला खूप छान वाटतं आणि ते पुन्हा ते वाजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्या बाळाच्या हातात तुम्ही खुरखुरा देऊ शकता, एखादी चांगली गोष्ट देऊ शकता जी त्याला हार्म करणार नाही अशी कोणतीही गोष्ट देऊ शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या बाळाला छान चटईवरती एखादी गोधडी टाकून तुमच्या बाळाला ठेवलं असेल आणि 2 फुगे घ्या, जे त्याच्या बाळाच्या हाताचे चाकेच्या आपण बांगड्या घालतो त्याला बांधून ठेवा किंवा मग ऑफकोर्स हाताला जरी गुंडाळून तुम्ही ठेवलात तरी चालेल. त्याला देऊन टाका. जे बाळ जे आहे ते जसं हात हलवतं तसं ते फुगेवरती हलतात आणि ते बघून बाळाला इतकं छान वाटतं की खूप खूप आनंदी होतं बाळ आणि 15 ते 20 मिनटं छान खेळत असतं. त्यामध्येही तुम्हाला काळजी घेण्यासारखं काहीही कारण नाही आहे. लक्षात घ्या, बाळाला उंचावरती एकटं कधीच ठेवू नका. त्याचबरोबर आता तुमचं बाळ जे आहे ते
हात पाय तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो, चोखायचा प्रयत्न करतो. तर बाळ जे आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्या तोंडानेच बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपले बोटं, हात, अंगठा, पायाचा अंगठा सगळं काही तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या बाळाला दुसऱ्या कोणत्यातरी ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करू शकता. पण ही एक त्याची ॲक्टिव्हिटी आहे, हे त्याचं एक गोष्ट आहे की आपलं शरीर कसं आहे, आपला हात कसा आहे, हाताचा पायाचं टेक्स्चर कसं आहे, हे सगळं बाळ जे आहे ते अनुभवत असतं. त्यामुळे त्याला सतत तोंडात हात घालायची सवय लागेल किंवा असं काहीही नसतं. हां, जर तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला काळजी वाटत असेल तर ऑफकोर्स बाळाने असं काही केलं तर तुम्ही त्याला दुसऱ्या कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करू शकता. बाळ विसरून जाईल. कारण की बाळाला अजूनही काही लक्षात राहत नाही. बाळ शक्यतो आज जे केलेलं आहे ते उद्याला विसरू शकतं. त्यामुळे तुम्ही एखादी दुसरी काहीतरी एंगेजिंग ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता. त्याचबरोबर आता तुमचं बाळ जे आहे ते खूप छान मान सावरायला लागलेलं असतं. जर तुम्ही तुमच्या बाळाला व्यवस्थित मालिश आणि व्यवस्थित टमी टाईम दिला असेल तर तुमचं बाळ मस्त मान सावरतं. त्याचबरोबर तुम्ही जर त्याला पोटावरती ठेवलं तर मान इकडे तिकडे करतं किंवा मग हाताचा आधार घेऊन छातीवरती तोल सावरण्याचा प्रयत्न करतो किंवा मग पोटावरती ठेवल्याच्या नंतर बाळाला उलटी ठेवल्याच्या नंतर हात वगैरे हलवून पोहण्यासारखी ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करतं. ह्या सगळ्या गोष्टी बाळ आता करतं. त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या बाळाला खांद्यावर घेतलं असेल तरीही बाळ मान वर करून इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो. जर पाठीमागे कोणी असेल त्याच्याशी खेळत असेल तर त्याला बघण्याचा प्रयत्न करत असतो. हाताने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या महिन्यात बघायला भेटतील. आता आहे खूप उशीर बाळ जागं राहायला सुरुवात करतं. बाळाला खेळायचं असतं त्यामुळे खूप उशीर बाळ जागं असतं. जे पहिल्या महिन्यात सतत बाळ झोपत असतं तसं आता बाळ झोपत नाही. छोट्या मोठ्या आवाजाने सुद्धा बाळ लगेच उठतं आणि मग खेळायला सुरुवात करतं. त्यात घाबरण्यासारखं आणि काळजी करण्यासारखं काहीही गोष्ट नाही. बाळ जे आहे ते 30 ते 40 मिनटं सतत खेळत असलं की ते थकतं आणि मग दूध पिऊन झोपून जातं. त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की सतत आपलं बाळ जागं आहे किंवा तुम्ही जर एकटे असाल घरी की तुम्हाला घरसुद्धा सावरायचं आहे आणि तुमचं कामंसुद्धा करायची आहेत, बाळालासुद्धा सांभाळायचं आहे आणि बाळ जे आहे ते सतत जागं असतं तर काय करावं? ॲज एकटी जर आई असेल तर त्यांच्यासाठी तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या बाळाला सतत खेळवा. त्याला कोणा दुसऱ्या व्यक्तीकडे देऊ शकता. तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्या रिलेटिव्सवाल्यांकडे तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता. दुसरी जर एखादी जागा दिसली बाळाला तर बाळ आणखीन थोडा उशीर का असेना जागं राहतं, खूप खेळतं. दुसऱ्या माणसांशी बोलायला, गप्पा मारायला, खेळायला बाळाला खूप छान वाटतं. आणि बाळ जे 30 ते 40 मिनटानंतर झोपणार असेल ते 1 ते 2 तासापर्यंत जागं राहतं. जर बाळ 1 ते 2 तासापर्यंत जागं असेल तर बाळ थकतं आणि मग तासाभरासाठी का असेना शांत झोपतं. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. कारण की जर तुम्ही सिंगल आहात, तुम्ही एकटे आहात बाळाला सांभाळणारे तर मला माहीत आहे की खूप सारे घरातले कामं असतात किंवा कधी जेवण बनवायचं सुद्धा असतं, आपल्याला जेवायचं असतं. त्यामुळे बाळाला शक्यतो 30 ते 40 मिनिटांनी झोपवण्यापेक्षा बाळाला 1-1, 2-2 तास, 3-3 तास खेळवत राहा, जागं राहू द्या. त्याला इकडे तिकडे वस्तू दाखवा. बाळाला खूप साऱ्या गोष्टी बघायच्या असतात, जाणून घ्यायच्या असतात. नवीन माणसांबरोबर खेळायचं असतं, त्यांच्याशी बोलायचं असतं. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज लहान बाळाला खूप आवडतात. त्यामुळे लहान बाळ जे आहे ते 1 ते 2 तास, 3 तासही जागं राहू शकतं. त्याला 2-3 तास चांगलं जागं ठेवा मस्तपैकी. त्याला खेळू द्या आणि मग ते दमून 1 ते 2 तास मस्त झोपतं. त्याच्या झोपण्याची काहीही काळजी करायची गरज नाही आहे. बाळ जे आहे ते रात्रीच्या वेळेला 5 ते 6 तास झोपतं. त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे आता तर बाळ झोपलं आहे आणि रात्री 3 ते 4 वाजता बाळ उठलं, आता काय करायचं? काही नाही करायचं. बाळाबरोबर छान मस्तपैकी अर्धा तास खेळायचं. हां, कठीण आहे कारण आपल्यालाही झोप आलेली असते, बाळालाही झोप आलेली असते. काही नाही करायचं. बाळ उठलं आहे ना, बाळाबरोबर खेळायचं, एखादं त्याला खेळणं दाखवायचं, एखादी गोष्ट सांगू शकता, एखादी गोष्ट बोलू शकता, त्याच्याशी त्यालाही खूप छान वाटेल बाळाला. त्यात तुमचा अर्धा तास जाईल आणि मग बाळ पुन्हा झोपेल. बाळ झोपलं की बाळ डायरेक्ट 5 ते 6 तासानंतर उठेल. त्यामुळे तुम्हाला त्याच्या झोपेची आणि तुमच्या झोपेची काहीही काळजी करायची कारण नाही आहे. तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर आता आहे फीडिंग पॅटर्न.
तर जसं तुम्ही बघितलं असाल की पहिल्या महिन्यात बाळ सतत दूध पित होतं, तर त्याचप्रमाणे दुसऱ्या महिन्यात बाळ जे आहे त्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेला ते दूध पितं. पहिल्या महिन्यात जर तुम्हाला 2-2 तासाने बाळाला उठवून दूध पाजायला लागत असेल, तर आता तसं करण्याची काहीही कारण नाही आहे. कारण की बाळ 3 ते 4 तासानंतर मस्तपैकी त्याला भूक लागली तर ते रडतं आणि दूध पितं. मे बी काही मुलं जे आहे, लहान बाळं जे आहेत ते फास्ट सकिंग करतात, त्यामुळे 15-20 मिनटामध्ये त्यांचं दूध पिऊन होऊन जातं. मस्तपैकी ते 4-5 तासपर्यंत राहू शकतात. तर काही बाळ जे आहेत ते स्लो सकिंग करतात, त्यामुळे ते अर्धा तास 1 तास दूध पितात. सगळ्यांचं फिटिंग पॅटर्न जे आहे ते वेगळं आहे, कारण प्रत्येक बाळ जे आहे ते वेगळं आहे. पण जर तुमचं बाळ फॉर्म्युला मिल्क पित असेल तर तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की तुमचं बाळ जे आहे ते एका फीडला किती फॉर्म्युला मिल्क पितं किंवा किती उशिराने ते दूध पितं, ह्या सगळ्याचा आता तुम्हाला अंदाज आलेला असेल. त्याचबरोबर आहे वॅक्सिनेशन. तर लहान बाळाला 1.5 महिन्याची वॅक्सिनेशन असते, ती तुम्ही 1.5 महिना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत त्याला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये पोलिओचा ड्रॉपसुद्धा असतो, तेही तुमच्या बाळासाठी चांगलं असतं. आणि तुमच्या बाळाला जी लसीकरण होणार असते ते एक हातावरती आणि एक पायावरती असतं, आणि पोलिओचे जे ड्रॉप आहे, सुवर्ण प्राशन म्हणतात, ते तोंडामध्ये दिलं जातं. बाळाला घाबरण्यासारखं काहीही कारण नाही आहे. एक इंजेक्शन असतं, त्याच्यानंतर डायरेक्ट जे वॅक्सिनेशन असतं ते 2.5 महिन्यानंतर, म्हणजे ज्या वेळेला तुमचं बाळ 3 महिन्याचं होतं त्यावेळेला ते दिलं जातं. त्याचबरोबर आहे आता सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे बाळ जे आहे ते तुम्हाला कॉपी करायला सुरुवात करतं. म्हणजे जर तुम्ही तुमच्या बाळाला एखादी गोष्ट बोलत असाल, जर मोठे डोळे करून दाखवत असाल, भुवया उडवून दाखवत असाल, किंवा मग एखादं जीभ काढून दाखवत असाल किंवा चिडवून दाखवत असाल, तर तेही तुम्हाला तसं करून दाखवतं. जीभ काढून दाखवतं, डोळे मोठे करून दाखवतं, भुवया उडवून दाखवतं. परत तुम्ही जर त्याला क्लॅप करून दाखवत असाल, टाळी मारून दाखवत असाल, त्याला खूप छान वाटतं, ते अजून कर असं म्हणतं. त्याचबरोबर आता ते तुम्हाला ओळखायला लागलेलं असतं, तर तुमचा आवाज जर तुम्ही तुमच्या बाळाला आवाज दिला तर ते लगेच हुंकारे देतं, हसतं जोराजोरात, अजून कर असं म्हणतं. तुम्ही जर तुमच्या बाळाच्या जवळ जरी गेलात तरी हात वर करतं आणि म्हणतं मला उचलून घे. तुम्ही जर बाळाला बोलात चल करून, तर लगेच एकदम खुश होऊन जातो की हां, आता आपण कुठेतरी चाललो आहोत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. ह्या सगळ्या गोष्टी गमतीशीर असतात. मला माहीत आहे तुम्ही न्यू पेरेंट्स जर असाल तर आई जी आहे तिला खूप थकवा जाणवतो. ह्या 2-3 महिन्याचं जे पिरियड असतं त्यामध्ये आईला आरामाची गरज असते. तर अशा वेळी तुम्ही कृपया जर तुम्हाला वेळ भेटला तर आराम करा, काळजी करू नका. खूप वेळा असं होतं की दूध वाढीचा सुद्धा आपल्याला विचार येतो की बाळाला दूध पुरत नाही आहे का, किंवा दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे, बाळंतीणी कोणता आहार केला पाहिजे, या सगळ्याबद्दल लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर बाळंतिणीने काय खाल्लं पाहिजे ह्याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर हा व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट करेन. थँक्यू सो मच.